आणि आता पाहूया 25 मिनिटं 50 बातम्या. रायगड जिल्हा नियोजन समितीची आज बैठक पार पडली. मात्र या बैठकीला रायगडचे शिवसेनेचे आमदार गैरहजर होते. अजित पवारांसोबत होत असलेल्या बैठकीला भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी गैरहजर आहेत. रायगड जिल्हा नियोजन आढावा बैठकीत आमच्या आमदारांना डावलला, आम्हाला बैठकीची कल्पनाच नव्हती असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी केला. वित्त विभागाच्या भूमिकेवर आमदार दळवी यांनी नाराजी व्यक्त केली. रायगडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांसोबत अनेक प्रश्नांवर चर्चा झाली असे एकनाथ शिंदेंनी सांगितलं. ही बैठक पालकमंत्रीपदासाठी नव्हती, मात्र पालकमंत्रीपदाचा वाद लवकरच सुटेल असं शिंदे म्हणाले. मुलाला जाऊ न देण्याचा बापहट्ट पूर्ण करण्यासाठी तानाजी सावंतांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटना गंभीर आहे असं भासवून तानाजी सावंतांनी विमान माघारी बोलवल्याचं सूत्रांच्या माहितीच्या आधारे स्पष्ट झालंय. महाराष्ट्रात खंडणी, अपहरण, पलायन अशी प्रकरणं रोज घडतायत. पण श्रीमंतांची, धनिकांची मुलं स्वतःच्या चार्टर्ड प्लेननं बँकॉकला पळून जातात आणि गरिबांची मुलं परिस्थितीला गांजून महागाई, बेघर या अवस्थेला कंटाळून भरगच्च रेल्वेतनं फलाटावरनं निघून जातात असा टोला खासदार संजय राऊतांनी तानाजी सावंतांना लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आज दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदेंना प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक दिवसांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातले 2 दिग्गज नेते एकाच मंचावर दिसणार आहेत. एकनाथ शिंदेंना मिळालेल्या पुरस्कारावरनं संजय राऊतांनी टोला लगावला. ते महादजी शिंदे वेगळे होते, आता महादजी शिंदे आणि एकनाथ शिंदेंमध्ये काय साम्य हे शोधावं लागेल अशी टीका राऊतांनी केली. नाशिकच्या नियोजन बैठकीत शिवसेनेतली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. या बैठकीत आमदार सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं. शिंदेंच्या आभार सभेला जास्तीत जास्त शिवसैनिक आणण्यासाठी माजी नगरसेवकांना सज्जड दम दिला. बीड आणि परभणी प्रकरण मी उचलून धरलं, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं गेलं असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. जितेंद्र आव्हाडांना केवळ रॉकेल टाकायचं समजतं का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आरोप झाला की राजीनामा घेणं ही काँग्रेसमधील चुकीची प्रथा आहे असं खासदार अशोक चव्हाण म्हणाले. राजकारणापोटी कुणालाही बदनाम करण्यासाठी राजीनामा घेण्याचं सत्र काँग्रेसच्या काळात झालं असा आरोप अशोक चव्हाणांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं केलेल्या लोकप्रिय घोषणांना कात्री लावण्याचा विचार फडणवीस सरकार करतंय. लाडकी बहीण योजनेतनं अपात्र महिलांना वगळण्यात आल्यानंतर आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन, शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा, लाडका भाऊ, महिलांसाठी गुलाबी रिक्षा अशा योजना काही प्रमाणात गुंडाळल्यात जाण्याची शक्यता आहे. भुजबळांच्या पक्षानं त्यांनाच हिमालयात पाठवलंय असं म्हणत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसलेंनी छगन भुजबळांना प्रत्युत्तर दिलं. हिमालयातील साधू संतांचा आपल्याला काय उपयोग असं विधान भुजबळांनी केलं होतं. शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातनं जाणार नाही हे आपण आधीच सांगितलंय. त्यामुळे आधी जो लेआउट काढला होता तो रद्द झाल्याची अधिसूचना आहे. राजेश क्षीरसागर हे शहरी भागात राहणारे आमदार आहेत. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोधच आहे अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ठणकावलं. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनच्या शासकीय खरेदीला अद्याप मुदतवाढ मिळालेली नाही. मात्र शासनानं आमच्या सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत. अकोला जिल्ह्यात 4 दिवसांपासून नाफेडची सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आता राहिलेलं सोयाबीन विक्रीसाठी काढलंय. भाव नसल्यामुळे हमी भावापेक्षा कमी भावानं सोयाबीनची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. केंद्र सरकारकडनं सोयाबीन खरेदीला कुठलीही मुदतवाढ देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. शिवराजसिंह चौहान यांनी काढलेल्या आदेशाचं पत्र व्हायरल झालं होतं. दरम्यान हे पत्र बनावट असल्याचं समोर आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक केंद्रावर सोयाबीन खरेदी बंद आहे. केंद्रानं दिलेला 24 दिवसांच्या मुदतवाढीचा आदेश अद्यापही पोहोचलेला नसल्यामुळे मुदतवाढीबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत. केंद्र सरकारनं सोयाबीन खरेदीची मुदतवाढ केल्याचा लेखी आदेश अद्यापपर्यंत आलेला नाही. लेखी आदेश न आल्यामुळे सोयाबीन खरेदी सुरू राहील का की नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. पुण्यात आरपीआयनं राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन केलं. सोलापूरकरांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आरपीआयकडनं करण्यात आली. कोबीच्या दरात मोठी घसरण झाली. कोबीला 50 पैसे प्रति किलो इतका दर मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. येवल्यामध्ये एका शेतकऱ्यानं 1 एकरावरच्या कोबीच्या शेतात शेळ्या मेंढ्या सोडून संताप व्यक्त केला.
काही महिन्यांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात आमदार अमोल मिटकरींच्या वाहनाची तोडफोड केली होती. या घटनेनंतर जय मालोकार या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अद्याप कारवाई न झाल्यामुळे जय मालोकार यांचा भाऊ विजय मालोकरांनी आंदोलन सुरू केलं. जय यांची हत्या झाली असा आरोप विजय मालोकरांनी केलाय. कराडमध्ये बिबट्याचा पिल्लू आणि त्याच्या आईची भेट घडवण्यात आली. वनविभागानं वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट सोसायटीच्या मदतीनं आई आणि पिल्लाची भेट घडवून आणली. छत्रपती संभाजीनगरच्या गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. मागासवर्गीय ठेकेदारांना कामं देत नसल्यामुळे आयुक्तांच्या वाहनासमोर झोपून निषेध आंदोलन करण्यात आलं. अमृता फडणवीसांनी संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं बंजारा बोलीभाषेत भक्तिगीत गायलं. बंजारा समाजातील महिलांनी अमृता फडणवीसांच्या भक्तिगीतावर पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर करत आभार मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण असल्यासंदर्भातील पुरावे राज्य एसटी आयोगाकडे सादर करण्याचे आदेश आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिलेत. सोलापूरकरांनी डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केला असून पुरावे सादर न केल्यास कारवाई केली जाईल असं मेश्राम म्हणाले. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकरी पारंपरिक पिकासोबतच आता चिया सीड्स पिकाची लागवड करतायत. सेनगाव हिंगोली तालुक्यातील जवळपास 30 ते 40 गावांमध्ये मागील 2 वर्षांपासून अनेक शेतकरी चिया सीड्सच्या शेतीकडे वळलेत. कापसाचे भाव वाढत नसल्यामुळे जळगावातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. जळगाव जिल्ह्यात 60% कापूस विक्री झाला असून 40% कापूस अजूनही शेतकऱ्यांकडे पडून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील येल्लापूरवर पाणी संकट ओढावलंय. जलजीवन मिशन योजना अर्धवट राहिल्यामुळे नळ जोडणी रखडली आहे. गावातील इतर विहिरीने तळ गाठलाय. उपाययोजना करा अन्यथा गाव सोडणार असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुरखा घालून चोरी करण्यासाठी घरात शिरलेल्या चोरट्यांना नागरिकांनी चांगला चोप दिला. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाची इमारत धुळखात पडली असल्याचं वास्तव न्यूज 18 लोकमतनं दाखवलं. या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली. वसतिगृहाची इमारत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या एसआयटीनं मालेगावात एका वकिलावर गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणी बार काउन्सिल आक्रमक झाली. संबंधित वकिलावरचा गुन्हा मागे घेण्याची मागणी बार काउन्सिलनं केली आहे. अमळनेरच्या पातोडामध्ये नुकसानग्रस्त शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. पंचनामे केल्यानंतरही मदत मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कोकणातील प्रगतिशील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अलिबागमध्ये परिसंवादाचं आयोजन केलं होतं. यावेळी शेतकऱ्यांनी कोकण कृषी विद्यापीठाच्या कामकाजाबद्दल तक्रारींचा पाढा वाचला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागानं दणका दिला. गरिबांच्या अन्नधान्यावर डल्ला मारत असल्याच्या प्रकरणात जिल्ह्यातील 4000 सरकारी कर्मचाऱ्यांचं रेशन कार्ड रद्द करण्यात आलं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात टीका केल्यानं जरांगेंवरती गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपचे सरचिटणीस अरुण मुंडेंनी केली. फडणवीसांचा एकेरी उल्लेख केल्यानं कारवाई करण्याची मागणी अरुण मुंडेंनी केली. शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीचे ग्रामस्थ आक्रमक झालेत. पोलीस प्रशासनाविरोधात निषेध ग्रामसभा घेत येत्या 1 महिन्यात शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढा अन्यथा पोलीस ठाण्याला टाळं ठोकू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. सांगलीच्या तासगाव बाजार समितीत बेदाणा सौद्यानं 300 रुपयांचा टप्पा पार केला. बाजार समितीच्या आवारात झालेल्या सौद्यात हिरव्या बेदाण्याला किलोला 311 रुपयांचा दर मिळाला. मावळमध्ये आता चक्क आमदाराच्या नावानं थाळी एका हॉटेल चालकानं सुरू केली. या थाळीला आमदार सुनील शेळकेंचं नाव दिलंय. ही थाळी मासे, चिकन, मटण हंडी, चिकन लॉलीपॉप, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, भाकरी, रोटी फ्राय, पापड, भेजा फ्राय यासारख्या 16 पदार्थांची यात मेजवानी आहे. जाती धर्माची बंधनं झुगारून प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमी युगुलांच्या सुरक्षेसाठी सेफ हाऊस तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. ऑनर किलिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून असे सेफ हाऊस तयार करण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडनं सर्वच पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयांना देण्यात आले. जळगावात क्रिकेट प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं होतं. गिरीश महाजनांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी मंत्री गिरीश महाजनांनी फलंदाजी करत क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी केली. विदर्भात प्रसिद्ध असलेली चिमूरची घोडा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. चिमूरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची लाकडी घोड्याच्या रथावरनं भव्य मिरवणूक काढण्यात आली.
तुळजाभवानीच्या पुरातत्व खात्यातील अधिकारी बदला आणि त्यांना सक्त सूचना द्या, अन्यथा पुढील काळात पुरातत्व विभागाच्या विरोधात तुळजापुरात आंदोलन करू असा इशारा पुजाऱ्यांनी दिला. पुरातत्व खात्याच्या मनमानी कारभाराला सुद्धा कंटाळल्याचं निवेदन पुजाऱ्यांकडून देण्यात आलंय. पालघर रेल्वे स्थानकावर भगत की कोठी एक्सप्रेसमधनं उतरताना प्रवाशाचा अपघात झाला. जखमी अवस्थेत संबंधित प्रवाशाला ट्रेन खालून बाहेर काढण्यात आलं आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. पुसदच्या साई मंदिराजवळ 2 ऑटोची समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. धुळ्याच्या वरखेडीमध्ये भरधाव डंपरनं 3 कामगारांना उडवलं. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी झाले. पनवेल सायन मार्गावरच्या कळंबोली सर्कलमध्ये एक ट्रक बंद पडल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना चांगलीच दमछाक झाली. पालघरच्या अमृत रेसिडेन्सीच्या बाजूला असलेल्या केमिकल गोडाऊनला भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. गोंदियामध्ये शेत शिवारात एका तरुणीची जाळून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीला अटक केली. हिंगोलीच्या वसमत शहरात किरकोळ कारणातनं युवकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी जमावानं दुकानावरती सीसीटीव्ही फुटेज का देत नाही या कारणावरनं दुकानदाराला मारहाण केली. जमावानं दुकानासमोर धुडगूस घालत कारचं नुकसान केलं. नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारीवरती आळा घालण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन फ्लश आउट मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी टाकत 66 कारवाया करण्यात आल्या. जळगावच्या यावलमध्ये अंजाळे ते वाघळूद या दरम्यान 2 वाहनांचा अपघात झाला. यात 7 जण जखमी झाले. पनवेल एक्झिट मार्ग आजपासून 6 महिन्यांसाठी बंद असणार आहे. कळंबोली जंक्शनच्या सुधारणा कामासाठी एक्झिट मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पर्यायी मार्गाने वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्ये पाळीव श्वानांचा मेळा भरवण्यात आला. यावेळी तब्बल 120 पेक्षा जास्त श्वानांनी यात सहभाग घेतला. बॉलिवूडच्या गाण्यावर श्वान थिरकताना दिसले. उपस्थितांनी टाळ्यांचा प्रतिसाद देत कार्यक्रमात रंगत आणली. पुण्यातल्या भीषण वाहतूक कोंडीचा व्हिडिओ समोर आला. धायरी भागात काल रात्री 4 ते 5 किलोमीटरपर्यंतच्या रांगा होत्या. त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय झाली. मुंबईकर कला रसिकांचं कला मंदिर समजल्या जाणाऱ्या प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. नाट्य मंदिराचं काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होऊन मार्च महिन्यात नाट्य मंदिराचा पडदा उघडणार आहे. मुंबईकर कला रसिकांची पंढरी पुन्हा गजबजणार आहे. नवी मुंबई महापालिकेनं आपल्या कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना NMMTच्या मोफत प्रवासासाठी ऑनलाईन स्मार्ट कार्ड योजना सुरू केली. अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता स्मार्ट कार्ड काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. नवी मुंबई महापालिकेनं ज्येष्ठ नागरिकांना MMMTतनं मोफत प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजना जाहीर केली आहे. बदलापुरात परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदवडकर आक्रमक झाल्या. रात्री त्यांनी स्टेशन परिसरात फेरीवाल्यांकडे जाऊन आधार कार्डची मागणी केली. ज्यांच्याकडे आधार कार्ड नव्हतं त्यांच्या सामानाची तोडफोड केली. पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवटीत 2024-25 या आर्थिक वर्षात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याचं जानेवारी अखेरपर्यंतच्या आकडेवारीवरून समजलं. चालू आर्थिक वर्षात जानेवारी अखेर महापालिका तिजोरीत सर्व प्रकारचं उत्पन्न एकूण 3,409 कोटी इतकं जमा झालं आणि 3,424 कोटी 55 लाख रुपयांचा खर्च झाला. मध्य रेल्वेनं सोमवारी 55 तपासनिसांच्या मदतीनं दादर स्टेशनवरती विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली. यावेळी विना तिकीट प्रवास करणाऱ्या 1,267 प्रवाशांना पकडून त्यांच्याकडनं 3,12,600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दिल्लीत होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशा विशेष रेल्वे धावणार आहेत. दिल्लीसाठी विशेष रेल्वे सोडण्यात यावी अशी मागणी साहित्यिकांकडून करण्यात येत होती. अशातच 23 फेब्रुवारीला दिल्ली सफदरजंग स्थानकावरून रात्री 10:30 वाजता पुण्याच्या दिशेने एक एक्सप्रेस मार्गस्थ होईल. मागच्या 2 महिन्यांपासून मुंबईच्या हवेचा खालावलेला दर्जा वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि वाऱ्यांच्या बदलत्या स्थितीमुळे हळूहळू सुधारतोय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही भागातील हवेचा दर्जा समाधानकारक श्रेणीत नोंदवण्यात आलाय. राज्यात सापडलेल्या बनावट औषधांच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य संस्थांमधील उपलब्ध साठा आणि त्याची गुणवत्ता तपासणीसाठी राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली. मात्र मागील 2 वर्षात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणानं खरेदी केलेल्या 22,000
367 औषधांपैकी अवघे 8 नमुने कमी दर्जाचे असल्याचं उघडकीस आलं, तर अद्यापही 1616 औषधांच्या नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. पिंपरी महानगरपालिकेकडून 3 दिवसात तब्बल 276 एकर क्षेत्रावरील 1511 अनधिकृत बांधकामं आणि पत्राशेडवरती कारवाई करण्यात आली. उद्योगनगरीच्या 50 वर्षांच्या आणि महापालिकेच्या 40 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. निलजे रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचं अवघड काम विहित वेळेच्या 1 दिवस आधीच पूर्ण झालंय. त्यामुळे पुलावरील वाहतूक सोमवारी रात्री 12 वाजल्यानंतर आता नियमित सुरू होऊ शकेल, असं रेल्वेच्या अभियंत्यांनी सांगितलं. वृंदावनमधील बिहारी मंदिर युद्धाचा आखाडा बनलं. दर्शनाच्या वादातनं भाविक आणि सेवेकऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. 2 महिलांसह 3 भाविक जखमी झाले. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एका महिलेला मारहाण करण्यात आली. उधारीचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी तिच्यावर वीट आणि दगडांनी हल्ला करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये काही गुंडांनी घर बळकावल्याचा आरोप एका व्यक्तीने केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून व्हिडिओच्या आधारे पोलीस या प्रकरणी तपास करतायत. पाटणामध्ये 2 गटात झालेल्या भांडणामुळे गोळीबाराची घटना घडली. गांधी मैदानाजवळ रस्त्यावरती जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करतायत. लखनौमध्ये एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकानातील टीव्ही, फ्रीजसह इतरही सामान जळून खाक झालं. गुजरातमधल्या भरूचमध्ये एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. जम्मू काश्मीरच्या बांदीपुरामध्ये एका आर्मी कॅम्पमध्ये असलेल्या इंधन डेपोला भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, मात्र यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले. बिहारमधल्या शेखपुरा इथे रस्त्याच्या कडेला उभी असलेली कार आगीत जळून खाक झाली. कारच्या बाहेर उडी मारून चालकानं आपले प्राण वाचवले. गुजरातच्या वलसाडमध्ये रस्ते ओलांडताना एका तरुणाला भरधाव कारनं जोरदार धडक दिली. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. अहमदाबादच्या मेमननगरमध्ये दारूच्या नशेत असलेल्या कार चालकानं 5 ते 6 वाहनांना धडक दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली. गुजरातमधील अमरेली इथे मंदिरात सिंह फिरताना दिसला. बगासरातील रहिवासी परिसरात सिंहाच्या या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गुजरातच्या गीर सोमनाथमध्ये रस्त्यावरती सिंह फिरताना दिसला. यावेळी वाहतूक काही काळासाठी रोखण्यात आली होती. टॉप 18